100 परवडले पण असे मित्र नको. अशा स्वभावाच्या लोकांना 10 हात लांबच ठेवा. मूर्ख मित्रापेक्षा एक शहाणा शत्रू श्रेष्ठ अशी एक जुनी म्हण आहे. ज्या मित्राच्या सहवासात तुमची वाढ थांबते तो तुमच्यासाठी चांगला नाही. चला तर मग जाणून घेऊयात तुमचे मित्र कसे असणे गरजेचे आहे. या जगात प्रत्येक मित्र महत्त्वाचा असतो. आपल्या आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात. आपले मित्र सर्व सुख, दुःखात आणि अनेक वैयक्तिक गोष्टींमध्ये आपले सोबती असतात. आपला मित्र आपल्याला प्रत्येक कोंडीतून बाहेर काढतो जिथे आपण वाईटरित्या अडकलो आहोत. पण मैत्रीच्या प्रेमात चांगल्या आणि वाईट मित्रांमध्ये फरक करणे आणि त्यांचे वागणे समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. असे काही लोक असतात जे आपल्या समोर मित्र असल्याचा आव आणतात पण पाठीमागे आपली चेष्टा करतात. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या आयुष्यात कशा प्रकारचा मित्र असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक करणारा मित्र. कौटुंबिक जीवनापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत आणि ऑफिसच्या बोलण्यापासून ते रात्रीच्या आऊटपर्यंत जर तुम्ही तुमच्या मित्राला सर्व काही सांगितले तर त्याआधी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की तुमचा मित्र तुमच्या अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील गोष्टी इतर कोणाशी तरी शेअर करत आहे की नाही. चांगले आणि वाईट मित्र ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. असे बरेच मित्र आहेत जे चांगले आणि मित्रपण वाटतात पण नाहीत. त्याच वेळी जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मित्र गॉसिपर आहे, तर प्रथम तिला वैयक्तिक गोष्टी सांगणे थांबवा. तुमची माहिती ही फक्त तुमच्या पुरती ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही नाते तयार करा. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर या गोष्टीचा त्रास तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. गरजेच्या वेळी हात वर करणारे. आनंद आणि मजा नंतर मैत्रीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार. आयुष्यात अशा अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला आपल्या मित्रांची सर्वात जास्त गरज असते. अशा वेळी चांगले मित्र आपले ध्येय आणि स्वप्नांमध्ये आपले समर्थन करतात. सुख दुःखात ते आमच्या पाठीशी उभे राहतात आणि आम्हाला नेहमीच साथ देतात. त्याच वेळी वाईट आणि धूर्त मित्र अशा वेळी आपली जबाबदारी झटकताना दिसतील आणि ते प्रथम स्वतःच्या सोयीकडे लक्ष देतील आणि नंतर आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. जर तुमचा मित्र काही लपवत असेल तर जर तुमचा मित्र तुमच्यापासून काही लपवत असेल किंवा त्याला एखादी गोष्ट किंवा असे ज्ञान मिळाले ज्यातून तुम्ही आणि तो दोघेही वाढू शकतील, तर असा मित्र तुमच्यापासून गोष्टी लपवेल आणि स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. असे मित्र धोकादायक. या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे. असे बरेच लोक आहेत जे तुमच्या सुख सुविधा पाहूनच तुमच्याकडे आकर्षित होतात. जर तुमच्याकडे महागडी कार, महागड्या वस्तू आणि सर्व चैनीच्या वस्तू असतील आणि तुमच्या मित्रांनाही त्याचा फायदा होत असेल तर कधीतरी त्यांना त्या गोष्टींशिवाय भेटा आणि त्यांच्या वागण्यात काही फरक दिसला तर समजून घ्या की तुमचे ते मित्र तुमचे नाहीत. तुमची चूक मान्य करण्याऐवजी वाद घाला. असे मित्र कुणाच्याही हातून काही चूक झाली की तो लगेच तर्क करायला लागतो. त्याच वेळी जर तुमचा मित्र असेल जो स्वतः चूक केल्यानंतर माफी मागतो, तर तो तुमच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे ज्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता.